आयुर्वेदाचं मेन जे प्रयोजन आहे ते स्वस्थस्य स्वास्थ्य रक्षणम आतुरस्य विकार प्रशनम, म्हणजे जे लोक स्वस्थ आहेत त्यांच्या स्वास्थ्याची रक्षा करणं आणि जे आजारी पडले आहेत त्यांचे आजार कमी करण्यासाठी औषधांनी उपचार करणं. तर स्वस्थ लोकांची स्वास्थ्याची रक्षा कशी करावी, तर यासाठी आयुर्वेदाच्या वेगवेगळ्या ग्रंथांमध्ये दिनचर्या, ऋतुचर्या याबद्दल डिटेलमध्ये माहिती सांगितली आहे. दिनचर्या म्हणजे काय, तर आपण सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत काय करावे, काय करू नये, काय खावे, काय खाऊ नये या सगळ्यांबद्दलची माहिती सांगितली आहे. तसेच ऋतुचर्या म्हणजे प्रत्येक ऋतूमध्ये आपला आहार विहार कसा असावा याबद्दल माहिती सांगितली आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण ग्रीष्म ऋतुचर्येबद्दल माहिती बघणार आहोत. ग्रीष्म म्हणजे उन्हाळा, यामध्ये ज्येष्ठ आणि आषाढ हे 2 महिने येतात. तर ह्यामध्ये आपला आहार कसा असावा, विहार कसा असावा हे जाणून घेणं खूप गरजेचं आहे. कारण की उन्हाळ्यामध्ये आपल्या शरीरामध्ये वातदोष वाढलेला असतो, पित्तदोष साचायला लागतो आणि पुढे येणाऱ्या वर्षा ऋतूमध्ये पावसाळ्यामध्ये मग वाताचे दुखणे होऊ शकतात आणि त्याच्यानंतर येणाऱ्या शरद ऋतूमध्ये पित्ताची दुखणे सुरू होतात. म्हणून आपल्याला त्या वाताचा किंवा त्या वाढलेल्या पित्ताचा त्रास होऊ नये किंवा जर झालाच तर जास्त होऊ नये, कमी औषधांमध्येच तो बरा व्हावा यासाठी आपण आत्ताच आपल्या आहार विहारामध्ये बदल करणं खूप गरजेचं आहे. तर नेमके काय बदल करावे आणि का करावे? नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर सविता लांजेवार. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. उन्हाळ्यामध्ये आपण आपल्या आहारामध्ये बदल करणं खूप गरजेचं आहे. कारण की उन्हाळ्यामध्ये सूर्याची तीक्ष्ण उष्णची जी किरणं असतात ते आपल्या शरीराला बोचतात, आपल्या शरीरामध्ये वातदोष वाढवतात आणि त्या उष्णतेमुळे तीक्ष्णतेमुळे आपल्या शरीरामध्ये पित्तदोष देखील साचायला सुरुवात होते. तसेच सूर्याची जी तीक्ष्ण उष्ण अतिनील किरणं असतात ती आपल्या सगळ्या प्राणी मात्रांमधलं किंवा झाडाझुडपांमधलं किंवा जे जलाशय असतात त्याच्यामधला द्रवांश शोषून घेत असतात, स्निग्धता शोषून घेत असतात. तसेच आपल्या शरीरामधले देखील द्रवांश शोषून घेतात, स्निग्धता शोषून घेतात. त्यामुळे आपले शरीर हे वृक्ष होतं आणि ज्या ठिकाणी वृक्षता वाढते त्या ठिकाणी वातदोष वाढतो. उन्हाचे अतिनील किरण हे आपल्या शरीरातील द्रवांश आणि स्निग्धांश शोषून घेतात. त्यामुळे आपला कफदोष कमी होतो. द्रवांश शोषल्यामुळे आपल्या शरीराचं डिहायड्रेशन होत असतं, सारखी तहान लागते, काही ना काही द्रव पदार्थ खाण्याचं मन होत असतं. मग यासाठी आपण डिहायड्रेशन होऊ नये म्हणून वेगवेगळी शरबत, मंथ, पानं घेणं खूप गरजेचं आहे. ग्रीष्म ऋतू हा आदान काळामध्ये येतो, म्हणजे आपल्या शरीराची ताकद तो शोषून घेत असतो, ताकद कमी करतो. म्हणून ह्या काळामध्ये आपलं बल सगळ्यात कमी असतं इतर ऋतूंच्या मानाने. म्हणून आपल्या शरीराला ताकद देणारं आपल्याला काहीतरी पाहिजे असतं. शरीरातील वातदोष आणि पित्तदोष बॅलन्स करण्यासाठी काहीतरी पाहिजे असतं. आणि सूर्याची उष्ण तीक्ष्ण जी किरणं असतात ती आपल्या शरीरातील पित्तदोष वाढवतात. आणि अशातच जर आपण आपल्या आहाराकडे लक्ष दिलं नाही तर हा वातदोष आणि पित्तदोष अजून वाढू शकतो. म्हणून आपल्याला ह्या काळामध्ये वातदोष वाढणार नाही, पित्तदोष वाढणार नाही असं आहाराचं सेवन करायचं आहे. तर अजून वातदोष कशामुळे वाढतो, वाताचे काय गुणधर्म आहेत, तर वृक्ष, लघु, शीत अशी ही वाताची गुणधर्म सांगितली आहेत. वृक्ष म्हणजे कोरडे पदार्थ, तर म्हणून ह्या काळामध्ये कोरडे पदार्थ न खाता स्निग्ध पदार्थ खा. म्हणून आपण काय खाऊ शकतो, तर मधुर पदार्थ, जे चवीला गोड पदार्थ आहेत, स्निग्ध पदार्थ जे आपल्या शरीरातील स्निग्धता वाढवू शकतं. आणि आपल्या शरीरातील ह्या काळामध्ये पित्तदोष देखील वाढू नये यासाठी आपल्याला गुणाने शीत म्हणजे थंड पदार्थ घेणं गरजेचं असतं. कषाय म्हणजे थोडेसे तुरट पदार्थ आणि तिक्त म्हणजे कडू पदार्थांचं सेवन करावं. त्यामुळे आपले वात आणि पित्तदोष बॅलन्स मध्ये राहायला मदत होते. तर आपण पूर्वीपासूनच उन्हाळ्यामध्ये वेगवेगळे शरबत घेतो. यालाच आयुर्वेदामध्ये पानक असं म्हटलं आहे. तर ह्या काळामध्ये कैऱ्या भरपूर प्रमाणात असतात, तर तुम्ही कैरीचं पानक बनवून ते घेऊ शकता किंवा तुम्ही मोसंबी, संत्री हे जे अवेलेबल काही जे फळं असतात त्यांचं पानक बनवून ते तुम्ही घेऊ शकता किंवा लिंबू सरबत तुम्ही घेऊ शकता. जर तुम्हाला पित्ताचा त्रास होत असेल तर तुम्ही कोकम सरबत घेऊ शकता. अशी वेगवेगळी जर सरबत घेतले तर आपल्या शरीराला थंडावा मिळतो, बाहेरच्या बोचक्या उन्हाचा त्रास आपल्या शरीराला होत नाही, पित्तदोष वाढत नाही आणि वातदोष देखील
आपला बॅलन्समध्ये राहायला मदत होते. कारण की हे जे सर्व पानक आहे, सरबत आहे, ते चवीला गोड आहेत, मधुर आहेत आणि त्यामुळे आपला वातदोष हा वाढत नाही. दुसरं म्हणजे मंथ कल्पना. जण्यापासून बनवलेला जो सत्तू असतं, सातूचं पीठ असतं, ते थंड पाण्यामध्ये टाकायचं आहे. त्याच्यामध्ये थोडंसं गाईचं तूप ऍड करायचं आहे आणि ते रवीने असं मंथून घ्यायचं आहे. हे जे आहे त्याला आपण आयुर्वेदामध्ये मंथ असं म्हणतो. तर यामध्ये तुम्ही खडीसाखर देखील ऍड करू शकता आणि हा जो मंथ आहे तो जास्त पातळही करू नये, जास्त घट्टही करू नये, असं मीडियम असा होईल. तशा प्रकारे जर तो सातूचं पीठ बनवलं, त्याच्यामध्ये गाईचं तूप टाकलं, तर ते आपल्या शरीरातील वातदोष आणि पित्तदोष तर कमी करतात, परंतु आपल्या शरीराला ताकद देण्यासाठी देखील अतिशय उपयुक्त आहे. कारण की चण्यामध्ये आपण बघितलं तर भरपूर प्रमाणामध्ये प्रोटीन्स आहेत आणि प्रोटीन्स हे आपल्या शरीराला शक्ती देण्यासाठी, ताकद देण्यासाठी एकदम चांगलं आहे. तर तुम्ही मंथ कल्पना म्हणजे सातूचं पीठ तयार करून ते देखील घेऊ शकता. तिसरं म्हणजे स्निग्ध पदार्थांचं सेवन करायला सांगितलं आहे. तर तुम्ही ह्या काळामध्ये श्रीखंड घेऊ शकता. आंबे तयार आहेत तर तुम्ही आम्रखंड देखील घेऊ शकता. आंबे खाऊ शकतात. आंबे हे गुणाने स्निग्ध आहेत, तसेच मधुर आहे, पित्तदोष कमी करण्यासाठी उपयुक्त आहेत. फायबर्स याच्यामध्ये भरपूर आहेत, त्याच्यामुळे पोटाचे विकार होत नाहीत. आणि आंबा हा एक असा एक फळ आहे की जो आयुर्वेदामध्ये दुधासोबत देखील खायला सांगितलं आहे. म्हणून तुम्ही आंब्याच्या रसापासून मिल्कशेक तयार करून ते देखील घेऊ शकता. या व्यतिरिक्त आपल्या शरीरातील स्निग्धता वाढवण्यासाठी तुम्ही दूध, तूप किंवा खोबऱ्याचं तेल जे आपण खाऊ शकतो असं आणि तिळाचं तेल हे देखील आपल्या आहारामध्ये ऍड करू शकता. तुमच्यापैकी बरेच जण उन्हाळ्यामध्ये फ्रीजमध्ये ठेवलेलं थंडगार दही खात असाल, परंतु दही हे गुणाने थंड नसून ते उष्ण आहे. त्यामुळे आपल्या शरीरातील पित्तदोष अजून वाढू शकतो, उष्णतेचा त्रास वाढू शकतो. आयुर्वेदातील ग्रंथामध्ये दही हे उन्हाळ्यामध्ये, ग्रीष्म ऋतूमध्ये, शरद ऋतूमध्ये खाण्यास निषिद्ध सांगितलं आहे. दह्याच्या ऐवजी तुम्ही घरी बनवलेल्या दह्यापासून बनवलेलं ताक मात्र घेऊ शकता. ह्या ताकाला तुम्ही हिंग, जिऱ्याची फोडणी घालावी. थोडंसं तुपामध्ये ही जर फोडणी घातली तर आपल्या शरीरातील वात आणि पित्तदोष बॅलन्समध्ये राहायला मदत होते. शरीराचं हायड्रेशन व्हायला मदत होते. भूक चांगली लागायला मदत होते. तुम्ही ही डिहायड्रेशन होऊ नये, आपल्या शरीराला एनर्जी मिळावी यासाठी ताजा ऊसाचा रस देखील घेऊ शकता, परंतु यामध्ये बर्फ टाकू नये. ऊसाचा रस हा ताजा असणं गरजेचं आहे. पित्तामुळे किंवा बाहेरील उष्णतेमुळे तुम्हाला जर उष्णतेचे त्रास होत असतील, नाकाचा घोळाना फुटत असेल किंवा अंगावरून जास्त रक्तस्राव जात असेल, पाळीमध्ये रक्तस्राव जास्त जात असेल, मूळव्याधीतून रक्तस्राव होत असेल, तर अशा वेळी तुम्ही रोज 1 चमचा गुलकंद 1 ग्लासभर पाण्यामध्ये किंवा दुधामध्ये टाकून ते प्यावं. त्यामुळे शरीरातील उष्णता कमी व्हायला मदत होते. शरीराला थंडावा देण्यासाठी तुम्ही बडीशोपचं शरबत देखील बनवून पिऊ शकतात. त्यामुळे पित्तदोष कमी होतो, उष्णतेचे आजार कमी व्हायला मदत होते. या व्यतिरिक्त आपल्या शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी तुम्ही सब्जा बी म्हणजे 1 चमचा सब्जा बी 1 ग्लासभर पाण्यामध्ये रात्री भिजू घालावे. ते पाणी रोज सकाळी प्यावे. त्यामुळे शरीरातील उष्णता कमी होते. किंवा तुम्ही धण्याची पावडर 1 चमचा धण्याची पावडर 1 ग्लासभर पाण्यामध्ये रात्री भिजू घालावी. ते पाणी गाळून प्यावं. त्यामुळे सुद्धा आपल्या शरीरातील उष्णता कमी होते, पित्तदोष कमी व्हायला मदत होते, शरीराची जळजळ कमी व्हायला मदत होते. लघवीमध्ये जर जळजळ होत असेल तर ती देखील कमी व्हायला मदत होते. बऱ्याच जणांना प्रश्न पडतो की उन्हाळ्यामध्ये मांसाहार करावा का? जर तुम्ही मांसाहारी असाल, मांसाहार करायचं असेल तर जांगल देशामध्ये जे काही प्राणी पक्षी असतात त्यांचं मांस तुम्ही घेऊन ते चांगलं शिजून मग त्याचं सेवन करू शकता. आता आपण बघूयात की ग्रीष्म ऋतूमध्ये, उन्हाळ्यामध्ये काय खाऊ नये. तर जास्त लवण म्हणजे मिठाचे पदार्थ, नमकीन जास्त खाऊ नये. आम्ल म्हणजे आंबट पदार्थ जास्त खाऊ नये. कटू रस असलेले म्हणजे तिखट पदार्थ जास्त खाऊ नये. गरम पदार्थ म्हणजे ज्यांचं नेचर हे गरम आहे असे पदार्थ खाऊ नये. उन्हाळ्यामध्ये चहा देखील जास्त प्रमाणात घेऊ नये. जर तुम्ही मद्यपान करत असाल तर उन्हाळ्यामध्ये मद्यपान कमी करावं किंवा त्यामध्ये पाणी मिक्स करून कमी मात्रेमध्ये मद्यपान करावं. ग्रीष्म ऋतूमध्ये व्यायाम देखील कमी करायला सांगितलं आहे. जेवढा व्यायाम तुम्ही आधी करत होते तेवढा व्यायामपेक्षा खूप कमी व्यायाम करावा किंवा फक्त वॉकिंग करणं असं साधे व्यायाम तुम्ही करू शकतात, परंतु जास्त शक्तीचे व्यायाम करणं निषिद्ध सांगितलं आहे.
तसेच उन्हाळ्यामध्ये मैथून पूर्णपणे त्याग करायला सांगितलं आहे. पूर्वीच्या काळी बऱ्याच घरांमध्ये उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये गच्चीवर झोपण्याचा प्रोग्राम असायचा. गच्चीवर मस्तपैकी खाटा टाकायचे किंवा डायरेक्ट गाद्या टाकून चांदण्याच्या प्रकाशामध्ये सगळेजण एकत्र गप्पा मारत मारत झोपायचे. आयुर्वेदामध्ये देखील हेच सांगितलं आहे की उन्हाळ्यामध्ये तुम्ही चांदण्याच्या प्रकाशामध्ये झोपा. त्यामुळे चांदण्यांचा जो थंडावा आहे, शीतलता आहे, ती आपल्या शरीरातील उष्णता, शरीरामध्ये जो उष्णता साचली आहे, पित्तदोष साचला आहे, तो कमी करायला मदत होते. तसेच आपल्याला उन्हामुळे जी चिडचिड होत असते ती देखील ह्या चांदण्यांच्या शीतलतेमुळे कमी व्हायला मदत होते. जर तुम्ही गच्चीवर झोपू शकत नसाल तर आपल्या घरामध्ये वाळ्याचे पडदे लावावे, ताडाच्या पंखाने हवा घ्यावी. पूर्वीच्या काळी तर AC वगैरे काही नसायचं, कूलर नसायचं, तर वाळ्याचे पडदे किंवा ताडाचे जे पंखे तयार करायचे त्यानेच हवा घ्यायची आणि ती थंड हवा आपल्या शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी अतिशय उपयुक्त असायची. या व्यतिरिक्त आपल्या शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी चंदन आदीचा लेप तुम्ही आपल्या अंगावर लावू शकता, डोक्याला लावू शकता, चेहऱ्यावर लावू शकता. त्यामुळे उष्णतेचा त्रास कमी व्हायला मदत होते. तसेच तुम्ही मुलतानी माती देखील यूज करू शकतात. मुलतानी माती देखील थंडावा देणारी आहे. ॲलोवेरा जेल देखील लावू शकतात. ते देखील पित्तामुळे होणारे जे लाल रंगाचे पुरळ असतात किंवा उष्णतेमुळे जर त्रास होत असेल तर तो शांत करायला देखील ॲलोवेरा जेल अतिशय चांगला आहे. उन्हाळ्यामध्ये काय करू नये? भर दिवसा भर उन्हामध्ये म्हणजे दुपारी 12 ते 4च्या दरम्यान घराच्या बाहेर जाऊ नये. विनाकारण घराच्या बाहेर जाऊ नये. जर काम असेल तर आपण गॉगल घालणं गरजेचं आहे. डोक्यावर कपडे किंवा टोपी घालणं गरजेचं आहे. तसेच उन्हाळ्यामध्ये सुती कपडे घालावे जेणेकरून आपल्याला उन्हाचा, घामाचा त्रास होऊ नये. हायड्रेशन मेंटेन राहण्यासाठी घराच्या बाहेर जाण्याच्या आधी पाणी प्यावं आणि बाहेरून आल्यानंतर थोडा वेळ बसून त्यानंतर पाणी प्यावं. तर अशा प्रकारे तुम्ही देखील ह्या उन्हाळ्यामध्ये आपल्या स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्या. पुन्हा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत हेल्दी खा, हेल्दी राहा, आयुर्वेदाला जवळ करा. धन्यवाद.